आनंद आहे की आपण ही जी पद्धत जोपासलेली आहे ती एक त्याला अप्रतिम असं म्हणूया अशातला भाग त्यामध्ये आहे. कारण हे सारं करीत असताना आम्हा लोकांना वाट पाहत राहावं लागते की आता कुणाचा बर्थडे आहे, आता कुणाचा बर्थडे आहे, आता कुणाचा बर्थडे आहे. कारण त्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित होऊन आपले मनोगत व्यक्त करतो. व्यक्तिगत व्यक्त करण्यापेक्षा आपण सामूहिक रूपाने त्यांच्या ज्या काही अचीवमेंट्स आहेत, त्यांनी जीवनात जे काही गेन केलेलं आहे, आणि एक सिद्धांत आहे, सिद्धांत असा आहे, जोही कोणी व्यक्ती असेल तो इथे सोशल होतो आणि त्या सोशल भावनेतून रिटर्न्स टू बॅक ही जी एक म्हण आहे, ही तेच कर्तव्य आहे की आपण समाजापासून जे काही कलेक्ट केलेलं आहे, समाजापासून जे काही शिकलेलो आहे, समाजाकडून आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपण थोड्याफार थोड्याफार त्याला आपण म्हणू थोड्याफार भागात किंवा थोड्याशाही गोष्टींमध्ये थोडी प्रमाणात जर आपण समाजाला देऊ शकलो तर ती अत्यंत आनंदाची बाब आहे आणि अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. आज मला सांगण्यात आलेलं आहे की भाषण न लांबवता किंवा जास्त त्यांच्या संदर्भात, कारण संपूर्ण गोष्टींचा उल्लेख श्री विकेजींनी आपल्या संभाषणात केलेला आहे, त्यामुळे आणखी जास्त काही बोलावं अशातला काही भाग नाही आहे. कारण सर्व तुम्ही जाणकार आहात, सर्वांना झाल्या गोष्टी माहिती असतात. आजच्या या शुभप्रसंगी त्यांच्याविषयी फक्त मी एक 4 लाईन बोलतो आणि त्यामध्ये माझी जी सदिच्छा आहे, माझी जी इच्छा आहे ते मी प्रकट करतो की तुमच्याविषयी मला असं म्हणायचं आहे कि ये शुभ दिन आपके जीवन में आए बार बार, ये शुभ दिन आपके जीवन में आए बार बार और हम आपको जन्मदिन की मुबारकबाद देते 1000 बार. मला इथे बोलावून माझं मनोगत व्यक्त करण्याचा जो एक मला चान्स दिला त्याबद्दल मी आयोजकांचे आणि संचालकांचे आभार व्यक्त करून परत एकदा माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे श्री खंडकेजी यांना शुभेच्छा व्यक्त करून पुढील जीवन निरोगी आणि आनंदात व्यतीत करो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.